श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सावधान. 5 मेच्या मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असेल तेव्हा कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात एक असा धमाका होणार ज्याची दहशत तुमच्या शत्रूमध्ये आत्तापासूनच निर्माण होईल. 5 ते 15 मे या अवघ्या 10 दिवसाच्या काळात साक्षात न्यायदेवता शनिदेव तुमच्या कुंडलीचा ताबा घेणार असून तब्बल 30 वर्षानंतर तुमच्या राशीत सोन्याचा पाऊस पडण्याचे प्रबळ योग जुळून येत आहेत. हे केवळ राशी भविष्य नाही मित्रांनो, तर तुमच्या नशिबाच्या गरिबीच्या मुळावर उठणारा साक्षात शनिदेवाचा शेवटचा प्रहार आहे. पण थांबा, या यशाच्या प्रकाशात एक अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारं सत्य सुद्धा दडलेलं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, पुढच्या 10 मिनिटात मी जे काही खुलासे करणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला आजची रात्र झोप लागणार नाही. तुमच्याच घरातली किंवा नात्यातली एक अशी व्यक्ती तुमच्या विनाशाचा भयंकर सापळा रचत आहे, जिच्यावर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास ठेवताय. 15 मेच्या रात्री नक्की काय घडणार आणि तुमच्या रक्ताच्या नात्यातील तो शत्रू कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. जर आज तुम्ही ही माहिती गमावली तर लक्षात ठेवा, शनिदेवाने दिलेली ही सुवर्ण संधी पुन्हा कधी तुमच्या आयुष्यात परतणार नाही. नशिबाचा हा थरार अनुभवला तुम्ही तयार आहात का मित्रांनो? तर कुंभ राशीच्या जातकांनो, 5 मेच्या मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल तेव्हा तुमच्या कुंडलीत 30 वर्षानंतरचा सर्वात भयंकर आणि शक्तिशाली शस महापुरुष योग सक्रिय होणार आहे. हा कोणताही साधा बदल नाही. साक्षात न्यायदेवता शनिदेव तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी तुमच्याच राशीत प्रवेश करत आहेत. ज्या गरिबीने तुमचे कंबरडे मोडले होते तिचा अंत आता 5 मे पासूनच सुरू होणार. पण सावध राहा, हा बदल जितका सुखद दिसतोय त्यानंतर एक अंगावर काटा आणणारं सत्य सुद्धा दडलेलं आहे, जे तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 ते 15 मे ह्या अवघ्या 10 दिवसाच्या काळात ब्रह्मांडातील शक्ती अशा काही फिरणार आहेत की तुमच्या शत्रूच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. शनिदेवाचा असा राजयोग आहे जो तुमच्या भिकाऱ्यालाही रातोरात राजा बनवू शकतो. पण या सुवर्ण काळाच्या पडद्यामागे एक गडद सावली तुमचा पाठलाग करत आहे. तुमच्या प्रगतीचा एक असा वेग पाहून केवळ बाहेरचाच नाही, तर तुमच्या रक्ताच्या नात्यातील काही लोक तुमच्या विनाशाचा विडा उचलून बसलेत. या 10 दिवसात तुमच्यासोबत अशा काही अकारणीय घटना घडतील ज्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकानं, सर्वात भयंकर आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे या 10 दिवसाच्या काळात तुम्हाला निसर्गाकडून मिळणारे काही विचित्र संकेत दिसतील. जर 5 मेच्या रात्रीपासून तुम्हाला अचानक अंगावर काटा येत असेल किंवा तुमच्या कानात कुणीतरी पुटपुटत असल्याचा भास होत असेल तर समजून जा, शनिदेव तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना देत आहेत. हे 10 दिवस म्हणजे तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेसारखे असतील. जर तुम्ही या संकेताचा अर्थ ओळखला नाही तर 15 मे पर्यंतच्या सोन्याच्या रथात बसून आलेलं तुमचं नशीब तुमच्या दारातूनच परत फिरेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा काळोख्या अंधारात ढकलून देईल. तर आता संकट टाळण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती गोष्ट करायची आहे हे जाणून घेऊया आपण सविस्तरपणे. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, 5 ते 15 मेच्या काळात तुमचं नशीब जेव्हा सूर्यासारखं तळपायला लागेल तेव्हा तुमच्या यशाचा हा प्रकाश अनेकाच्या डोळ्यात खुपायला लागणार आहे. हे 10 दिवस अशा लोकांसाठी पर्वणी ठरणार आहेत जे तुमच्यासाठी गोड बोलून तुमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याची संधी शोधत आहेत. तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून तुमच्या जवळची, कदाचित तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा तुमच्या ऑफिसमधील एक अशी व्यक्ती सक्रिय झाली जिचा खरा चेहरा पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही व्यक्ती तुमच्या योजना चोरून तुमच्याच विरोधात वापरण्याचा भयानक कट रचत आहे, ज्याची पुसटशी कल्पनाही तुम्हाला सध्या नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 मे पासून 15 मे पर्यंत तुम्हाला एक अत्यंत कठोर नियम पाळावा लागेल, ती म्हणजे गुप्तता. शनिदेव तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहे, पण ते तुमची परीक्षाही घेत आहेत. जर तुम्ही तुमच्या आनंदाची किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीची चर्चा चुकूनही चुकीच्या माणसासमोर केली तर लक्षात ठेवा, तुमचं बोलणं तुमच्यासाठी फार फासट ठरू शकतं. या 10 दिवसाच्या काळात तुमच्या घराच्या आसपास किंवा कामाच्या ठिकाणी काही विचित्र माणसं किंवा अनपेक्षित हालचाली तुम्हाला दिसतील. हे शत्रूने लावलेला सापळा असू शकतात. त्यामुळे जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो,
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 15 मेची तारीख जवळ येत असताना तुमचा हा गुप्त शत्रू तुम्हाला शेवटचा वार करण्याची तयारी करेल. शनिदेव तुम्हाला संकेत देत आहेत. जर तुम्ही अहंकारात किंवा रागाच्या भरात असाल तर तुम्ही ते संकेत ओळखू शकणार नाही. तुमची एक छोटीशी सही किंवा कुणालाही दिलेला एखादा शब्द तुमचं सर्व काही हिरावून घेऊ शकतो. शत्रू तुमच्या रागाचा फायदा घेऊनच तुम्हाला समाजात नीच दाखवण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्हाला या 10 दिवसाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला शांत राहून आपली पुढची चाल खेळावीच लागेल. आता तो शत्रू नेमका कोण आहे आणि त्याला कसं ओळखायचं हे बघूया. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मेचा हा काळ आहे, 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळासकट उपटून फेकणारा ठरणार आहे तुमच्यासाठी. ग्रह नक्षत्राची अशी काही भयानक आणि शक्तिशाली युती होत आहे की तुमच्या राशीवर साक्षात कुबेर देवाचा आशीर्वाद बरसणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकून पडले होते किंवा ज्या जमिनीच्या व्यवहारातून तुमची फसवणूक झाली होती, तिथूनच आता अचानक धनाचा प्रवाह तुमच्या दिशेने सुरू होईल. ज्या 10 दिवसात तुमच्या हाती इतका पैसा येईल की तुम्हाला तो मोजणेही कठीण होईल. पण लक्षात ठेवा, हे धन केवळ नशीब नाही तर शनिदेवाने तुमच्या कर्माचं दिलेलं फळ आहे, जे 15 मेच्या रात्रीपर्यंत तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 मे पासून तुम्हाला धनलाभाचे काही असे संकेत मिळतील जे पाहून तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कदाचित तुम्हाला रस्त्यात अचानक काही मौल्यवान वस्तू सापडेल किंवा एखाद्या जुन्या विसरलेल्या गुंतवणुकीतून करोडाचा फायदाही होईल. पण सावधान, हे अफाट धन स्वतः सोबत एक मोठ्याची धोक्याची घंटाही घेऊन येत आहे. जसा जसा पैसा येईल तसा तसा तुमच्या आसपासच्या लोकांचा लोभीपणा वाढत जाईल. 15 मे पर्यंत तुमच्याकडे येणाऱ्या पैशाची माहिती तुमच्या स्वतःच्या सावलीलाही कळू देऊ नका, कारण जर या धनाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली तर हेच धन तुमच्या जीवासोबत तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांना सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे या 10 दिवसात तुमच्या स्वप्नात मिळणारे धनाचे संकेत. जर तुम्हाला साक्षात स्वप्नामध्ये शनिदेव किंवा वाहते पाणी दिसत असेल तर समजा तुमच्यावर धनाचा वर्षाव होणार. हे धन टिकवण्यासाठी तुम्हाला एक भयंकर चूक टाळायची आहे. जर तुम्ही या पैशाचा वापर कुणाला नीच दाखवण्यासाठी किंवा व्यसनासाठी केला तर 15 मेच्या सूर्यास्तानंतर हे सर्व धनवैभव धुळीला मिळायला वेळ लागणार नाही. हे धन तुमच्याकडे टिकून राहावे आणि कुबेराची दृष्टी तुमच्यावर कायम राहावी यासाठी तुम्हाला एक गुप्त उपाय करायचा आहे. तो उपाय कोणता ते देखील आपण या भविष्यवाणीत पाहणारच आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 ते 15 मे या काळात तुमच्या कुंडलीत केवळ नशीबच नाही तर ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली नक्षत्राची जुळाजुळव होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करत असून गुरु व शुक्राची गजकेसरी युती तुमच्या कुटुंबासाठी सुखाचे दरवाजे उघडणार आहे. घरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे तणावाचे आणि वादाचे वातावरण होते ते आता एका रात्रीत शांतही होईल. तुमच्या घरात साक्षात आनंदाचा वर्षाव होणार असून तुमच्या जोडीदारासोबतचे नाते इतके घट्ट होईल की तुमचे शत्रूचे मनसुबे सुद्धा धुळीला मिसळतील. पण लक्षात ठेवा, ही ग्रहाची चाल इतकी शुभ आहे तितकीच ती तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी सुद्धा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या 10 दिवसाच्या काळात तुमच्या मुलाच्या बाबतीत एक असा चमत्कार घडणार जो पाहून तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. पुष्य नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या मुलाच्या करिअरमध्ये किंवा विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे 15 मेच्या आत दूर होतीलच. समाजातील मोठ्या पदावरील व्यक्तीकडून तुमच्या मुलाचा गौरव केला जाईल, ज्यामुळे तुमच्या घराण्याचे नाव 7 समुद्रपार पोहोचेल. ज्या लोकांनी आतापर्यंत तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले होते तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी लाचारीही पत्कारतील. पण सावधान राहा, जेव्हा नक्षत्राची चाल इतकी प्रबळ असते तेव्हा तुमच्या कुटुंबाला बाहेरच्या जगाशी बुरी नजर लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आनंदाच्या भरात सावधगिरी सोडू नका. कुंभ राशीच्या जातकांना सर्वात धक्कादायक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे या काळात तुमच्या घरात काही अशा घटना घडत असतात ज्याला विज्ञानाकडेही उत्तर नसते. जर तुमच्या देवघरात अचानक दिवा प्रज्वलित झाला किंवा घरामध्ये सुगंध दरवळत लागला तर समजून जा की तुमची कुलदेवता शनिदेव तुमच्यावरती प्रसन्न देखील आहेत. हे संकेत ओढून सांगत आहेत की तुमच्या घरात वाईट काळ संपणार आहे लवकरच. मात्र रोहिणी नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं असतं. जर तुम्ही या 10 दिवसात रागाच्या भरात कोणाला अपशब्द बोललात तर या नक्षत्राने दिलेली सुखद फळ सुद्धा शापात बदलायला वेळ लागणार नाही. मित्रांनो,
त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानं 5 मे ते 15 मे या 10 दिवसाच्या महाप्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि निर्णायक वळण ठरणार आहे. शनिदेव कर्माचे फळ देणारे दैवत आहेतच, पण या 10 दिवसात तुम्ही जे काही पेरेल तेच फळ तुम्हाला मिळण्याची आता वेळ आली आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी एक महामंत्र मात्र लक्षात ठेवा. तुमच्या यशाचा पाया हा प्रामाणिकपणावर असावा. जर तुम्ही या काळात कुणालाही फसवले नसेल तर 15 मेच्या सूर्यास्तानंतर तुमच्या आयुष्यातून गरिबी व दुःखाचे नाव कायमचं पुसलं जाईल. पण जर तुमच्या मनात अहंकार शिरला तर शनिदेवाचा प्रकोप तुम्हाला शिखरावरून पुन्हा जमिनीवर आणायला वेळ लावणार नाही. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो 15 मेची रात्र तुमच्यासाठी साधी रात्र नसून ती एक अग्निपरीक्षा ठरणार आहे. या शेवटच्या दिवशी तुमच्या संयमाची अंतिम चाचणी घेतली जाईल. कदाचित तुमच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येईल जिथे तुम्हाला खूप राग येईल किंवा तुमच्यासमोर अचानक एखादं मोठं प्रलोभन येईल. लक्षात ठेवा, हा शत्रूचा व नियतीचा शेवटचा सापळा असू शकतो. या रात्री कुणालाही अनोळखी व्यक्तीकडून पांढरी वस्तू किंवा पैसे देऊ नका. जर तुम्ही ही रात्र शांत राहून आणि शनिदेवाच्या नामस्मरणात घालवली तर शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा निवास होईल. तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानं सर्वात रहस्यमय आणि गुप्त गोष्ट म्हणजे 15 मे नंतर तुम्हाला मिळणारे यश टिकवण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. 15 मेच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मनातल्या मनात तुमच्या चुकाची क्षमा मागायची. हे करत असताना जर तुम्हाला मागून कोणी हाक मारली तर वळून पाहायचं नाहीये. तो तुमच्या जुन्या संकटाचा शेवटचा प्रयत्न असेल. आता तुमची वेळ आली आहे. जो त्या तुम्ही आजवर केलाय त्याचं फळ आता साक्षात शनिदेव तुमच्या पदरात टाकणारच आहेत. हे भाग्य स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर होय असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय शनिदेव महाराज कृपा ठेवा असं लिहून तुमच्या त्या शक्तीचा स्वीकार करा. आणि अशाच गूढ माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला, या भविष्यवाणीला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा.